नमस्कार मैत्रिणींनो, मी सखी लेडीज टेलर. सखी लेडीज टेलर या यूट्यूब चॅनलवरती तुमचं अगदी मनापासून स्वागत. आज आपण शिकणार आहोत सुंदर अशी ब्लाऊज डिझाईन, जी अगदी सहजपणे तुम्हाला सुद्धा करता येईल अशी ब्लाऊज डिझाईन आहे. व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे. अजूनही तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल, चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. चला मग तुमचं जास्त वेळ नाही घेता छानशा व्हिडिओला छान अशी सुरुवात करूया. बघा, पूर्ण उंची आपण 15 घेतलेले, 14 अधिक 1 इंच 15 इंच. घडी घेतली आपण 11ची. त्याच्यासाठी आपण 2.25 इंचाची गळा रुंदी घेतली. 5.25 इंचाचं घेतलं शोल्डर आणि जितकं शोल्डर घेतलं तितकीच आपल्याला मोंढ्याची उंची घ्यायची. हा बॉक्स तयार करून घ्यायचा आणि कोपऱ्यामधून 1.25 इंच अंतर मोजून मागच्या मोंढ्याचा आकार द्यायचा आहे. त्याच्यानंतर आपण मागचा गळा घेतला आहे 10.5 इंचाचा. इथे घेतला आपण 2.25 इंच. हा बॉक्स तयार केला आणि इथे सुद्धा आपण गोल गळ्याचा आकार हा दिलेला आहे. सिंपल अशी ब्लाऊज डिझाईन आपण छान असं काठपदरच्या साडीवर काठपदरच्या ब्लाऊजसाठी आपण बनवणार आहे. तर बघा, हा पीसवर आपण हे अस्तर ठेवलं, मोंढ्याची बाजू थोडीशी कट केली आणि नंतर त्याच्यावर ठेवलं हे अस्तर ओपन करून. पीस ओपन केला, त्याच्यावर अस्तर ओपन केलं. आता काय केलं आपण, सीधी बाजू वरती केली पीसची आणि त्याच्यावरती अस्तर ठेवलं. इथे आपण कॅनव्हास वगैरे लावणार नाही आहे म्हणून पिना लावून घ्यायच्या आहे आणि इथे साधारण 1/2 इंच अंतर सोडून पूर्ण गळ्यावरती शिलाई मारून घ्यायची. बघा, ह्याप्रमाणे. जर तुम्हाला परफेक्ट शिलाई येत नसेल तर 1/2 इंच मोजून घ्यायचं आणि रेषा मारून घ्यायची आणि त्या रेषेवरती शिलाई मारायची, म्हणजे परफेक्ट शिलाई येईल. आता पिना काढून घ्यायच्या. हा मधला भाग जो आहे तो असा कट करून घ्यायचा आहे. कट करताना अगदी सावकाश करायचं. इथे थोडे थोडे असे कट मारायचे. बघा, कट मारले की आपल्याला अस्तर वळवायला प्रॉब्लेम होत नाही आणि परफेक्ट असा आपला गळ्याचा आकार तयार होतो. आता अस्तर व्यवस्थित मध्ये घालून आणि वरतून दाबटीप मारायची. तुम्ही पहिले अस्तरवर दाबटीप देऊन नंतर अस्तर फोल्ड केलं तरी चालेल किंवा असं केलं तरी चालेल. बघा, ह्याप्रमाणे अगदी व्यवस्थित पकडून आणि मगच शिलाई मारायची आहे, म्हणजे काय होईल, परफेक्ट असा गळा तयार होईल आणि फिनिशिंग पण छान येईल. बघा, आता आपली गळ्याची शिलाई मारून झाली. कपड्याला पलटी मारायचं आणि पूर्ण बाजूने अस्तर जॉईंट करून घ्यायचं आहे. मैत्रिणींनो, तुम्ही अजूनही आपल्या चॅनलवर नवीन असाल, चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि रोजच्या रोज नवीन व्हिडिओ येतात ना, त्या बघत चला. व्हिडिओ बघितल्यानंतर व्हिडिओला लाईक नक्की करा. बघा, आता जो उरलेला एक्स्ट्राचा कपडा आहे तो असा कट करून घ्यायचा आहे. व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे, म्हणजे तुमच्या लक्षात येईल आपण डिझाईन कशा पद्धतीने बनवली आणि ती कशा पद्धतीने आपण लावलेली ब्लाऊजला. अगदी सोप्या पद्धतीमध्ये मी सांगते डिझाईन कशा बनवायच्या आहे. त्याच्यासाठी तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. तर बघा, इथे आता टक्स मारायचे. आता आपण ब्लाऊजची उंची जास्त घेतली म्हणून काय करायचं, 5 इंच असं मोजून घ्यायचं टक्सची उंची. खाली अर्धा इंच पकडलं की असं टक्स 5 इंचावरती आपल्याला तो टक्स मारून घ्यायचा आहे, कारण आपण ब्लाऊजची उंची जास्त घेतलेली. बघा, ह्याप्रमाणे. नॉर्मली आपण 4.5 इंचच टक्स मारतो, पण आपण 14च्या पुढे किंवा 14पर्यंत जर उंची असली ब्लाऊजची तर 5 इंचावरती टक्स घ्यायचा. नंतर कमरेला पट्टी लावायची. आपल्याला पट्टी घ्यायची, तिला एका बाजूने असं फोल्ड करायचं आणि वरतून ही पट्टी ठेवायची आणि दोन्ही टक्सच्या मध्ये आलं की पट्टीला एक चुनी टाकायची. बघा, ह्याप्रमाणे आपल्याला ही पट्टी लावून घ्यायची. आता पट्टीवरती द्यायची दाबटीप. बघा, आता पट्टीला आपण हात शिलाई करणार आहे म्हणून इथे काय करायचं, 5 नंबरची शिलाई टाकायची. नंतरून आपल्याला हात शिलाई करायला सोपं जातं. बघा, पाठीचा भाग अगदी परफेक्ट असा आपला तयार झालेला आहे. आता आपण आहे ना कॉन्ट्रास्ट कपडा घ्यायचा आहे. बघा, 2x2चे आपण हे चौकोनी तुकडे घेतले आणि हा साड्यांमध्ये जो फोम निघतो ना तो आहे बा, त्याचा असा गोळा बनवायचा आहे आणि ह्या कपड्यामध्ये ठेवून मॅचिंग दोऱ्याने त्याला गुंडाळून घ्यायचं आहे अगदी व्यवस्थित. याचे आपल्याला पोटली बटन बनवायची. इथे आपण कुठेही थर्माकॉलचा वगैरे वापर केलेला नाही आणि हे आपण ह्याच्यापासून हे बनवलं ना तर अगदी सोपं, लावायला पण सोपं जातं, त्याच्यावरती शिलाई पण व्यवस्थित बसते. त्याच्यामुळे आपण याच्यापासून पोटली बटन बनवणार आहे. हे खराबही होत नाही आणि धुताही येतं ब्लाऊज. त्याच्यामुळे आपण याच्यापासून पोटली बटन बनवले अगदी सोप्या पद्धतीमध्ये. तुम्ही सहज नक्की करून बघा हे आणि तुमच्या पटकन लक्षात पण येतील. आणि कोणत्याही ब्लाऊजवरती असं कॉन्ट्रास्ट जर वापरला, आपण हा साडीचा अगदी थोडासा कपडा वापरून आणि ही डिझाईन बनवणार आहे. तर बघा, असे पोटली बटन आपल्याला बनवून घ्यायचे. आता हे बटन आपण बनवून घेतलेले
आता घ्यायचं ब्लाऊज आणि त्याच्यावरती आपल्याला आतमध्ये असं ठेवून वरतून आपल्याला मारायची त्याच्यावरती शिलाई. शिलाई मारताना अगदी व्यवस्थित आणि सांभाळून मारायची आहे. सुई खाली बोट आपलं आलं नाही पाहिजे अशा हिशोबाने आपण ते बटन लावायचे अगदी व्यवस्थित. आणि साधारण 1 इंचाचं अंतर सोडून हे बटन आपल्याला लावायचे. आता हे बटन आपण पूर्ण गळ्यावरती लावून घेऊया. मैत्रिणी, तुम्ही अजूनही आपल्या चॅनलवर नवीन असाल, असे छान छान व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला आजच सबस्क्राईब करून द्या. आणि व्हिडिओ पाहिल्यानंतर आपले व्हिडिओ पाहिल्यानंतर व्हिडिओला लाईक नक्की करा. बघा, याप्रमाणे आपण हे पोटली बटन पूर्ण गळ्यावरती लावून घेतले. तुम्हाला जर दाट लावायचे असतील तर तुम्ही अर्धा इंच अंतर घेऊन लावू शकता. मी हे 1 इंचावरती लावलेले. आता त्याच्यावरती आपल्याला लावायची लेस. तर इथे आपण आहे ना गोल्डन लेस नाही वापरली, आज कॉपरची लेस वापरली, कॉपर कलरची. कारण ह्या साडीचे जे काठ आहे ना ते कॉपर कलरचे आहेत, म्हणून आपण तशीच लेस आणली आणि तीच आपण इथे लावली. अगदी तुम्ही ती कॉन्ट्रास्ट लेस लावली असती तरी चाललं असतं, पण मला इथे कॉन्ट्रास्ट नव्हती वापरायची म्हणून मी हीच वापरणार आहे. बघा, आता लेसला पण आपल्याला दोघं साईडनी शिलाई मारायची. म्हणजे काय करायचं, पहिले एक बाजूने अशी शिलाई मारून घ्यायची. शिलाई मारताना सावकाश मारायची, म्हणजे काय होतं, व्यवस्थित शिलाई मारता येते. आता दुसऱ्या बाजूने इथे आपल्याला पुन्हा एक शिलाई मारून घ्यायची, म्हणजे लेस आपली परफेक्ट अशी बसणार आहे. बघा, याप्रमाणे आपली लेस लावून झालेली आहे. आता ब्लाऊजचं इथे सेंटर काढून घ्यायचं आहे. खडून अशी रेष मारून घ्यायची. इथे साधारण 1.5 इंच किंवा 1.25 इंच असं मोजायचं आहे. तर मला जास्त मोठी डिझाईन नको आहे म्हणून मी काय केलं, छोटं छोटंच इथे म्हणजे 1.25 इंच इकडनं आणि 1.25 इंच इकडनं असं आपण मोजलेलं आहे. बघा, आता अगदी थोडासाच कपडा आपल्याकडे शिल्लक आहे. त्याचं आपण हे असं साधारण 4 इंच रुंद आहे आणि थोडीशी लांब पट्टी आहे. तर तिला पण असं टिप मारून घ्यायची, बघा, फोल्ड करून. त्याच्यानंतर तिला करायचं पलटी. अगदी थोडासा कपडा उरला तर तो फेकून न देता आपण इथे आणखी छान अशी डिझाईन आपण बनवणार आहे. याचे 2 भाग करून घ्यायचे आणि सुई दोरा घ्यायचा आणि मणी घ्यायचे. तर बघा, आपण आता इथे बनवणार आहे बटरफ्लाय. अगदी छानपैकी आपल्याला इथे गोल्डनचे सुद्धा 2 मणी वापरायचे आहे, म्हणजे काय होईल, आणखी सुंदर असा लुक त्याला येणार आहे. बघा, याप्रमाणे आपण हे बटरफ्लाय बनवून घ्यायचे. दोघं आपण बनवून घेतलेले आणि ते आपल्याला असे बरोबर ठेवून, तर परफेक्ट असं ठेवून शिलाई मारताना असं नाही तर असे पिना लावून घ्यायचे आहे दोघांना पण. आणि आता आपण जी रेष मारली ना त्या रेषेवरती आपल्याला शिलाई मारून घ्यायची. पहिले आपण शिलाई मारून घेऊन नंतर आपण लेस लावूया, म्हणजे काय होईल, ते व्यवस्थित राहील, हालचाल त्याची होणार नाही. दोघं बाजूने आपण शिलाई मारून घेऊया. जी रेषा आपण मारली होती त्याच रेषेवरती हे पॅक करून घेतलं आहे. रेषेच्या बाहेर जो कपडा उरलेला आहे शिलाईच्या बाहेर तो आपण कट करून घेऊ. अगदी व्यवस्थित असं कट करायचं आहे आणि कट करताना जरा म्हणजे ब्लाऊजला धक्का लागणार नाही याची पण काळजी घ्यायची आहे. आता आपल्याला लावायची इथे सुद्धा एक लेस. जी लेस आपण पहिले वापरली तीच पुन्हा एकदा इथे वापरायची आहे. बघा, ह्या पद्धतीने इथे लेस लावून घ्यायची. आता इथे खाली कट करून थोडंसं ठेवायचं आणि ती फोल्ड करायची अशी मध्ये आणि पॅक करून घ्यायची. दुसऱ्या बाजूने सुद्धा लेसला शिलाई मारून घ्यायची. सेम ह्याच पद्धतीने इकडनं सुद्धा आपल्याला लेस लावून घ्यायची. मैत्रिणी, तुम्ही अजूनही आपल्या चॅनलवर नवीन असाल चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. आणि व्हिडिओ आवडला व्हिडिओला लाईक नक्की करत जा मैत्रिणींनो. बघा, आपले लेस पूर्णपणे लावून झालेली आणि डिझाईनसुद्धा तयार झाली. अगदी कमी वेळात
ही डिझाईन कशी बनवली हे पूर्ण व्यवस्थित सांगितलं आहे. आणि या सुंदर साडीवरती हा सुंदर असा ब्लाऊज आपण बनवणार आहे. तर पूर्ण ब्लाऊज आपला झाला का त्याचीसुद्धा तुम्हाला लगेच व्हिडिओमध्ये दिसणार आहे. बघा फायनल लुक आपल्या ब्लाऊजचा कसा दिसणार आहे ते. हे बघा आपला पूर्ण ब्लाऊज तयार झालेला आहे आणि ब्लाऊज शिवल्यानंतर तो असा दिसणार आहे. तर मैत्रिणींनो, आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा. चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. मैत्रिणींनो, कशी वाटली आजची ब्लाऊज डिझाईन? अगदी सोप्या पद्धतीमध्ये सांगितले ब्लाऊजला डिझाईन कशी करायची ते. व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे. अजूनही तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. चला मग अशा छानशा व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा भेटूया. तोपर्यंत बाय बाय.